श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, आज आहे रविवार आणि आज आहे सुट्टीचा दिवस. तर सकाळी सकाळी नाश्त्यासाठी छान गव्हाचे धिरडे बनवले होते. तर पहा, या गव्हाच्या धिरड्यांमध्ये मी गव्हाचं पीठ, थोडं बेसन पीठ आणि वरतून थोडीशी जिरी, ओवा आणि कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची चिरून बारीक मिक्सरला वाटून घेतली. आणि नंतर मग त्या गव्हाच्या पिठात आणि थोडं बेसन पिठात खलून डोश्याच्या पिठासारखं बॅटर तयार केलं आणि त्याचे छान डोसे वगैरे बनवले नाश्त्यासाठी. चहा नाश्ता वगैरे बनवले आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या मावशींची आई आली होती, तर त्यांना खास चहा पिण्यासाठी बोलवलं होतं. तर पहा, त्यांचा चहा पाणी वगैरे झाला आणि आज होता रविवार. तर रविवार म्हटल्यावरती आज मटण हे होणारच. तर सकाळीच त्यांनी मटण आणलं होतं, त्यामुळे छान मटणाची भाजी वगैरे बनवली आणि त्यानंतर मटणाचा जो काही मसाला थोडासा बाजूला ठेवला होता, कारण की आमची दीदी नॉनव्हेज खात नाही, तर तिच्यासाठी मसाल्याची भाजी थोडीशी बाजूला काढून ठेवली आणि नंतर मग त्याच्यामध्ये वरतून मटण वगैरे टाकून दिलं आणि मटणासोबत भाकरी आणि छान भात वगैरे लावला होता. तर पहा, घरामध्ये जर कोणी नॉनव्हेज खात नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होते, त्याच्यासाठी वेगळं काहीतरी बनवावं लागते. पण मी जर मटणाची भाजी करायची असेल तर त्यातला मसाला थोडासा बाजूला वगैरे काढून ठेवते आणि तोच दीदीला थोडासा देते, म्हणजे मग ती त्याच्यासोबत भाकर वगैरे खाऊन घेते. तर पहा, संध्याकाळी नंतर जेवण वगैरे केलं. आज काही संध्याकाळी जास्त स्वयंपाक वगैरे केला नाही, कारण की सकाळची मटणाची भाजी वगैरे होती, त्यामुळे फक्त गरम गरम 1-2 भाकरी वगैरे केल्या आणि तीच मटणाची भाजी वगैरे खाल्ली. जर रविवारी असं कधी मटण वगैरे सकाळी केलं तर ते उरतंच आणि मग संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही टायमाला मटणाचीच भाजी होऊन जाते. तर पहा, छान जेवण वगैरे केलं आणि म्हटलं नंतर आता आपलं रोजच्याप्रमाणे किचन ओटा वगैरे आवरून ठेवायला हवा. किचन ओटा वगैरे आवरायला घेतला, पण आमचा पिल्लू काही मध्ये मध्ये करायचं सोडत नाही, त्याचं मध्ये मध्ये काहीतरी चालूच असतं. तर पहा, किचन ओटा वगैरे आवरावा म्हटलं, पण याचं काहीतरी माझ्या मागं टुमकं चालूच असतं, मम्मी असं मम्मी तसं. तर त्याच्यासोबत बोलता बोलता किचन ओटा वगैरे म्हटलं आवरून घ्यावा. अजून दुपारी घासलेले भांडे जाळीतच होते, ते लावायचे होते, भांडे वगैरे घासायचे होते. आणि आज काही खाली पार्किंगला आणि वरती टेरेसलाही जाणार नव्हते, कारण की आजही दुपारी पाऊस पडला होता, त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड होतं. त्यामुळे आम्हीच दरवाजे खिडक्या लावून बसलो होतो, कारण की दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवल्या की एवढी थंड हवा घरात येते आणि माझ्या गॅलरीच्या दरवाज्यातनं तेवढी थंड हवा येते की पूर्ण कुडकुडी भरते. त्याच्यामुळे दरवाजे खिडक्या पूर्ण लावूनच आम्ही घरात बसलो होतो. त्याच्यामुळे आज काही फेऱ्या मारायला जायचा भागच नव्हता. तर म्हटलं आपलं हळूहळूच किचन ओटा वगैरे आवरावा, कारण की आज जेवण वगैरे लवकर झालं होतं. म्हटलं आपलं किचन ओटा वगैरे आवरावा आणि नंतर मग झोपायच्या आधी थोडाफार पोरांचा अभ्यास वगैरे घ्यावा. तर पहा, जेवण वगैरे झालं, भांडे घासले की मग जरा वेळ पोरांचा अभ्यास वगैरे घेते, म्हणजे मग सकाळी शाळेत जाताना त्यांचे होमवर्क करण्यासाठी घाई वगैरे होत नाही. नाहीतर अभ्यास करायचं त्यांना ध्यान केलं नाही की मग सकाळ सकाळ त्या दोघांची बाकीची शाळेची तयारी करायची सोडून दोघंही अभ्यासाच्या नादीला लागतात आणि मग बस जायची भीती वाटते. त्याच्यामुळं मग संध्याकाळचे भांडे वगैरे झाले, जेवण वगैरे झालं की मग जरा वेळ त्यांचा अर्धा 1 तास अभ्यास घेतला की मग सकाळी दोघेही टेन्शन फ्री असतात आणि मलाही काही मध्ये मध्ये कटकट करत नाही. नाहीतर मग होमवर्क झाला नाही की फारच अवघड. तर अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेला. रविवार असला की दिवस कसा जातो आणि कसा नाही मुलांच्या नादामध्ये कळतच नाही. आणि मुलं घरी असली की करमूनही जाते आणि त्यांच्या नादामध्ये जास्त शूटही करता येत नाही. पण मुलं घरी असले की बरं वाटतं आणि नंतर मग शाळेत गेली की दिवसभर एकटीला करमतही नाही. तर मुलं घरी असले की रविवारची जरा बरं वाटतात. आपलं मोबाईलचं शूट जरा कमी होतं, पण मुलांमध्ये टाईम स्पेंड होतो आणि जरा बरं वाटतं.